मुलीची काळजी घे. सोलापुरात वर्षभरापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या तरुणाने संपवलं, जीवनपत्नीच ठरली कारणीभूत. सोलापूर शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका 24 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे. माहेरी गेलेली पत्नी पुन्हा नांदायला येत नसल्याच्या कारणातून तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ शूट केला. आपल्या मुलीसाठी भावनिक संदेशही त्याने दिली आहे. प्रेम अंकुश जाधव, राहणार तळे, हिप्परगा, सोलापूर असं मृत तरुणाचं नाव आहे. वर्षभरापूर्वी त्याने प्रेमविवाह केला होता. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना 2 महिन्यांपूर्वी त्याला मुलगी झाली. बाळंतपणासाठी पत्नी माहेरी गेली होती. मात्र 2 महिने उलटूनही पत्नी पुन्हा नांदायला येण्यास तयार नव्हती. यामुळे प्रेम प्रचंड मानसिक तणावाखाली होता. होळी आणि शिमगा सणाचे औचित्य साधून प्रेमने आपल्या पत्नीला घरी परत येण्यासाठी अनेकदा विनवणी केली होती. मात्र तिने नांदायला येण्यास नकार दिला. यामुळे तो खचून गेला होता. याच नैराश्यातून त्याने रविवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमने मोबाईलवर व्हिडिओ शूट केला. गळफास घेण्याच्या तयारीत असताना त्याने आपल्या चिमुकल्या मुलीचा उल्लेख करत पत्नीला उद्देशून "माझ्या मुलीची काळजी घे" असं म्हटलं. यासोबतच त्याने पत्नीला एक ऑडिओ संदेश पाठवून आपली व्यथा मांडली आणि मृत्यूला कवटाळले.